उपासनेला दृढ चालवावे, गुरुदेव संतासी सदा नमावे. सत्कर्मयोगे वय घालवावे, सर्वामुखी मंगल बोलवावे. जय जय रघुवीर समर्थ. वंदनीय मावशींनी वाल्मिकी रामायण जे लिहिलेलं आहे, वाल्मिकी रामायणावरची जी प्रवचनं आहेत त्यांची, त्याच्यातलं आपण आज 7वं प्रवचन वाचायला सुरुवात करतो. राम मृगाच्या पाठीमागे लागल्या वेळेचं वर्णन तुलसीदासांनी आणि वाल्मिकींनी वेगवेगळं केलंय. मी यापूर्वीच आपल्याला सांगितलंय की तुलसीदासांच्या लेखनाचा प्रधान हेतू भक्ती हा आहे. तेव्हा ते असं म्हणतात की मृगाचं रूप घेतलेला मारीच सारखा सारखा मागे वळून रामाकडे पाहत होता, कारण त्याच्या हातून मृत्यू येणार हे तर खरंच. तेव्हा मरणापूर्वी रामस्वरूपी परमेश्वराचं ध्यान दोन्ही नेत्रांवाटे आपल्या हृदयसंपुटात जितकं साठवून घेता येईल तितकं घ्यावं. वाल्मिकी असं म्हणतायत की रामाने बाण काढलेला पाहून मारीचाला वाटलं की रामाचा बाण फुकट जाणं शक्यच नाही, तर मरता मरता स्वामी कार्य तरी करून घ्यावं म्हणून तो रामाच्या स्वरात सीतेला आणि लक्ष्मणाला साथ घालतोय. यावरून या दोन लेखकांचे मूल हेतू कसे भिन्न आहेत हे आपल्या लक्षात येईल. काल मी सांगितल्याप्रमाणे मारीचाने रामाच्या स्वरात मारलेली हाक ऐकून सीतेच्या हृदयाचा थरकाप झालाय. अनिष्टाच्या आशंकेने तिचे प्राण कासावीस झालेत. ती लक्ष्मणाला म्हणते, भाऊजी तुम्ही शक्य त्या वेगाने नाथांच्या मदतीला जा, ते फार मोठ्या संकटात सापडले असावेत. सीतेच्या या विनवणीच्या भाषणावर लक्ष्मण शांतपणे म्हणतोय, वहिनी तुम्ही घाबरू नका. रामचंद्राच्या केसालाही धक्का लावण्याचं सामर्थ्य अजून तरी कुणाच्या अंगी नाहीये. हा त्या राक्षसाचाच काहीतरी मायावी डाव असेल. इतकं बोलून लक्ष्मण स्वस्थ राहिला. सीतेने त्याला जाण्याकरता सांगावं आणि त्यांनी परोपरीने तिची समजूत घालावी, पण सीतेची समजूत काही केल्या पटेना. दुःख संतापाने थरथर कापत ती लक्ष्मणाला म्हणाली, भाऊजी आजपर्यंत रामांनी इच्छा व्यक्त करण्यापूर्वीच ती पूर्ण करण्याकरता आपण सेवेला तत्पर राहत होतात. आज तर त्यांनी प्राण संकटात मदतीसाठी हाक मारून सुद्धा तुम्ही त्यांच्या सहाय्यासाठी जात नाहीये, ते का? मला वाटतं आपल्या मनात आज काहीतरी विपरीत हेतू उत्पन्न झालाय. या बाबतीत आपण सीतेला दोष देतो. कित्येक रामायणात असं दाखवलं आहे की सीतेने लक्ष्मणासारख्या सत्पुरुषाचा छळ केला. त्याचं प्रायश्चित्त म्हणून रावणाने तिला चोरून नेलं. पण मला आपल्याला असं सांगायचंय की जिथे जिथे आत्यंतिक प्रेम असेल तिथे तिथे स्त्रीचं मन हे अतिशय भित्र बनतं. एरवी कितीही खंबीर असणारी स्त्री प्रेमाच्या ठिकाणी दुबळी बनते. आपल्या मुलांच्या बाबतीत प्रत्येक मातेने हा विचार करून पाहावा. मुलाला बाहेरून यायला जरा उशीर झाला की शत्रूच्या देखील मनात येणार नाहीत अशा शंका तिच्या मनात उभ्या राहतात. याच रीतीने ज्या स्त्रीचं आपल्या पतीवर निरतिशय प्रेम आहे, तो प्राणसंकटात असताना सतत त्याच्या छायेसारखा वावरणारा धीर मदतीला जात नाहीये हे पाहिल्यावर त्या स्त्रीच्या मनात विकल्प आल्यावाचून कसा राहील. सीतेच्याही मनात तो आला आणि तिने तो तसं बोलूनही दाखवला. वर ती असं म्हणते, भाऊजी त्या भरतानी तर तुम्हाला हे सांगितलं नाही ना? मनुष्याचं मन एकदा शंकित झालं म्हणजे मग त्याच्या मनात नाही नाही ते विचार यायला लागतात. सीतेला वाटलंय की भरतानीच त्याला पढवून पाठवला नाही ना? पुढे ती म्हणते, आजवर तुम्ही जे आमच्याबरोबर राहिलात ते या संधीची वाटच पाहत थांबला होतात का काय? आणि आज तशी संधी सापडल्यामुळे आपण तिचा लाभ घेण्याचा विचारही केला असेल तर मी आपल्याला निक्षून सांगते की तुमच्या समोर या शिळेवर मस्तक आपटून मी प्राण देईन, पण ही जिवंत सीता तुमच्या हाती लागणार नाही. सरळ हृदयी प्रेमळ लक्ष्मणाचं अंतःकरण सीतेच्या या शब्दांनी घायाळ झालं. त्याचा नाईलाज झाला. तिच्याकडे न पाहताच संयमित स्वराने तो म्हणाला, मी रामांच्या सहाय्यार्थ जातो, पण तुम्ही मात्र या कुटीच्या बाहेर येऊ नका, सावधानतेने राहा. असं बजावून लक्ष्मण धनुष्यबाण घेऊन चालू लागला. इतर रामायणांमधनं लक्ष्मण रेषेसंबंधी बरंच वर्णन आहे. ते असं आहे की लक्ष्मणाने आपल्या बाणाच्या अग्राने आश्रमाच्या अंगणामध्ये एक रेषा ओढली आणि तो म्हणाला, वहिनी तुम्ही या रेषेच्या आत जोपर्यंत राहाल तोपर्यंत सुरक्षित राहाल, मात्र ही रेषा ओलांडलीत तर तुमच्यावर संकट येईल.
या प्रसंगावरून लक्ष्मण रेषा या शब्दाला मराठी वाङ्मयामध्ये एक अलंकारिक अर्थ प्राप्त झालाय. मात्र वाल्मिकींनी असं काहीच सांगितलेलं नाही. मारीचाला मारून राम परत येत असताना मार्गातच त्यांची आणि लक्ष्मणाची गाठ पडलेली आहे. लक्ष्मणाला समोर पाहताच रामांना खूप राग आला. ते आपल्या कनिष्ठ बंधूला खूपच रागावून बोलले. मला वाटतंय सबंध आयुष्यामध्ये लक्ष्मणावर रामांनी रागावण्याचा एवढा एकच प्रसंग असेल. पण ज्या लक्ष्मणाने एवढ्या निष्ठेने आजवर रामांची सेवा केली त्याला त्यांनी इतकं टाकून बोलावं का असा प्रश्न उपस्थित होतो. पण राम इतक्या कडकपणे का बोलले त्याला कारणही योग्यच होतं. पर्णकुटीतून बाहेर पडताना रामानी त्यांना बजावून सांगितलं होतं की पंचवटी हा आता आश्रम राहिलेला नसून ते रणांगण झालेलं आहे. इथं पडलेल्या 2 पक्षापैकी रामपक्षाचे सेनापती राम आहेत आणि लक्ष्मण सैनिक आहे. तेव्हा सेनापतीची अवज्ञा जर सैनिकाच्या हातून झाली तर तो अपराध केवढा मोठा आहे. मग त्या मानाने रामांनी केलेली शिक्षा अत्यल्प आहे असं मला वाटतं. लक्ष्मण कुटीपासून दूर गेलेला पाहून लपून बसलेला रावण तापसवेशाने कुटी समोर आला आणि म्हणाला, ओम भवती भिक्षाम देही. काहीतरी खायला दे म्हणू लागला. सीता आत जाऊन त्याच्याकरता फळं आणि कमंडलूतून पाणी घेऊन आली. कारण वनात राहत असली तरी ही मंडळी गृहस्थाश्रमी आहेत आणि घराच्या दारात आलेल्या अतिथीला विनमुख पाठवू नये हा गृहस्थाश्रमाचा एक महत्त्वाचा नियम आहे. त्याच्या पालनाचा संस्कार सीतेवरही आहे. त्यामुळे तिने अतिथीला देण्याकरता फळं आणली. पण ती बाहेर येईपर्यंत रावणाने मूर्छा आल्याचं ढोंग केलं. त्याला पाहून सीतेचं वत्सल हृदय कळवळलं. तिला वाटलं बापुड्याला भुकेने मूर्छा आलेली असावी, म्हणून ती पहिले त्याच्या मस्तकावर पाणी शिंपडून त्याला सावध करून मग फळं खायला देणार होती. पण त्याच्या मस्तकावर पाणी शिंपडण्यासाठी ती खाली वाकली. तोच रावणाने तिला बगलेत हात घालून जबरदस्तीने तिला आपल्या रथाकडे नेलं. अर्थात संकट कशा प्रकारचे याची कल्पना सीतेला आलीच आणि मदतीसाठी राम, लक्ष्मण, जटायू यांना हाका मारायला सुरुवात केली. राम लक्ष्मण अजून बरेच दूर होते. पण रावणाचा रथ ज्या दिशेने चालला होता त्याच दिशेला जटायू असल्यामुळे तो सीतेच्या हाका ऐकून जलदगतीने तिथे आला. त्याचं आणि रावणाचं युद्ध जुंपलं. जटायूंनी आपल्या पंखांनी आणि चोचीनी रावणावरती खूपच प्रहार केले. त्याचे घोडे मारले, रथ विस्कळीत करून टाकला आणि सारथ्याचेही प्राणहरण केले. रावणाला तो आवरेना. एक कथाभाग असा आहे की रावणाने त्याला विचारलं, तुझा मृत्यू कशात आहे? त्यावर तो म्हणतोय, माझा मृत्यू पंखात आहे. आणि जटायूंनी विचारलं रावणाला, तुझा मृत्यू कशात आहे? म्हणजे रावणाला विचारलं, रावण म्हणतोय, माझा मृत्यू माझ्या पायाच्या अंगठ्यात आहे. वास्तविक हा कथाभाग वाल्मिकी रामायणामध्ये नाहीये, पण पुढच्या कथा संदर्भाच्या दृष्टीने आपल्या लक्षात यावं म्हणून मी समोर तुम्हाला सांगितलंय. आता परिस्थिती अशी होती की जोपर्यंत जटायू वरचेवर चोच मारून किंवा पंखाचा तडाखा देऊन उडून जात होता तोवर तो रावणाच्या खडगाच्या टप्प्यात येत नव्हता. पण रावणाने जेव्हा सांगितलं की माझा मृत्यू पायाच्या अंगठ्यात आहे तेव्हा जटायूची झेप रावणाच्या पायापर्यंत यायला लागली. सहजच तो रावणाच्या खडगाच्या टप्प्यात सापडला आणि त्याचा नाश झाला. हा कथाभाग मी मुद्दाम अशासाठी सांगितला की आपल्या धर्मात जे सत्य किंवा असत्य सांगितलंय ते परिणामाने ठरवायचं असतं. सत्ययुगातली ही रामपक्षाची मंडळी म्हणून जटायू खरं बोलला आणि त्याचा परिणाम म्हणून त्याला प्राण गमवावे लागले. पुढे लंकेत हनुमंत सीतेच्या शोधाकरता गेला असताना रावणाने तुझा मृत्यू कशात आहे असं म्हणून विचारलं तेव्हा त्यांनी शेपटात आहे असं सांगितलं. हनुमंताच्या शेपटात त्याचा मृत्यू आहे म्हणून रावणाने त्याच्या शेपटाला आग लावली, पण शेपूटही जळलं नाही किंवा तो स्वतःही जळला नाही किंवा मेला नाही. उलट लंका दहन करून मोकळा झाला. म्हणजे यावरून सत्पक्ष कोणता, सत्यभाषी कोण हे आपल्या लक्षात येईल. अहिंसा व्रताचं पालन करण्याकरता म्हणून निरुपद्रवी प्राण्यांना मारू नये हे ठीक आहे, पण एखादा दुष्ट व्याघ्र जर गायी, वासरे, शेळ्या, मेंढ्या इतकंच काय पण अहिंसा पालक मानवालाही खायला कमी करत नाही तर त्याला जिवंत सोडण्यापेक्षा त्याला ठार मारण्यानेच अहिंसा व्रताचं खरं पालन होतं. म्हणून कोणतंही उच्च तत्व व्यवहारात आचरायचं झालं तर तारतम्य पद्धतीनेच वागायला हवं, तरच त्यापासून लाभ होतो.
नाहीतर सत्यवादी जटायूप्रमाणे प्राणास मुकण्याची वेळ येते. जटायूचा पराभव झाला आणि रावण सीतेला घेऊन गेला. आकाशमार्गाने रावण पळवून नेत असताना आपल्या सहाय्याला कोणी आलेलं नाही पाहून सीतेने आपल्या अंगावरचा एक एक अलंकार काढून ते मार्गात टाकून द्यायला सुरुवात केली. हेतू हा की रामचंद्र आपल्या शोधाकरता येतील तेव्हा त्यांना मार्ग सापडण्यास मदत व्हावी. अशा तऱ्हेने आकाशमार्गाने जाता जाता सीतेला मार्गामध्ये ऋष्यमुख पर्वतावरती काही वानर बसलेले दिसले. त्यांना पाहून सीतेला वाटलं, हे तरी आपल्याला आपल्याबद्दल निश्चित काहीतरी रामांना सांगू शकतील. ती कल्पना मनात येताच तिने उरलेले दागिने आपल्या उत्तरीय वस्त्रात बांधून ती पुरचुंडी त्यांच्या समोर भिरकावून दिली. वानरांनी ती पाहिली आणि माना वर करून पाहतात तर रावण कुणा स्त्रीला घेऊन चालला आहे. त्यांनी आपसात विचार करून ठरवलं की रावण ज्या स्त्रीला घेऊन गेला असेल तिचेच ते दागिने असावेत. जो कोणी तिचा शोध करण्यासाठी येईल त्याला आपण हे दाखवू, म्हणजे तिचा शोध करणं त्याला सोपं जाईल. रावण सीतेला लंकेत घेऊन आला. त्यानंतर वाल्मिकींनी रावण आणि सीता यांचा संवाद दाखवलेला आहे. यावेळी रावण सीतेपुढे आपल्या पराक्रमाचं खूप वर्णन करतो. ते सर्व ऐकून सीता त्याला एकच मर्मभेदक प्रश्न विचारते, रावणा, तू जर इतका महापराक्रमी पुरुष आहेस तर मग मला असा चोरासारखा पळवून का घेऊन आलास? रामांच्या समोर त्यांच्याशी युद्ध करून मला जिंकून आणण्याचं धैर्य नव्हतं म्हणूनच ना? रावण परोपरीने तिचं मन वळवण्याकरता अनेक गोष्टी सांगतोय, आपल्या वैभवाचं वर्णन करतोय. पण सीता धिक्कारपूर्वक त्याला एवढंच म्हणते, रावणा, मी राजहंसी आहे. रामासारख्या राजहंसाचा सहवास जिला लाभला ती डोमकावळ्याची इच्छा करेल का? केवढा तिरस्कार केला आहे रावणाच्या सीतेने. त्या महाबलाढ्य आणि तितक्याच कठोर हृदयी सम्राटाच्या कचाट्यात ती सापडली होती, सर्वस्वी एकाकी आणि असहाय्य. तरी देखील सीतेने केवढ्या निर्धाराने त्याचा धिक्कारपूर्वक अव्हेर केला हे पाहिलं म्हणजे तिच्या धैर्यशीलतेने मन थक्क होतं. रावणासारख्याला अशा परिस्थितीत असं उत्तर द्यायला मनाचं केवढं सामर्थ्य हवं याचा आपण विचार करा. आणि या अशा सीतेचा आदर्श आम्ही राष्ट्रसेविका समितीच्या सेविका आमच्या पुढे ठेवीत असतो. निर्भय आणि समर्थ मनच संरक्षणक्षम बनू शकतं. आणि म्हणून भारतीय युवतींच्या मनावर या सीतेच्या जीवनाचे संस्कार व्हायला हवेत. ज्या ज्या वेळी रावण आणि सीता यांच्यात संभाषण होत असे त्यावेळी सीता आपल्या समोर एक गवताची काडी धरून त्याच्याशी बोलते आहे असं वर्णन आहे. काही रामायणकर्त्यांनी त्याचं स्पष्टीकरण असं केलं आहे की उत्तरेत स्त्रियांना पडदा असतो, तेव्हा परपुरुषासमोर उघड्या तोंडाने कसं बोलावं, तेव्हा आपत्कालात संकेतापुरती एक काडी मध्ये धरून ती बोलते. पण मला नाही असं वाटत की पडद्याचं स्वरूप म्हणून ती काडीमध्ये धरत असेल. माझ्या मते समोर गवताची काडी धरण्याचा सीतेचा उद्देश असा असावा की रावणाला दाखवून द्यावं की रामचंद्राच्या पराक्रमापुढे तुझा पराक्रम तृणवत आहे. आणि अशा तऱ्हेने प्रत्येक वेळी आपल्या पतीचा मोठेपणा ती रावणाला बजावून सांगते. रावण अनेक उपाय योजून थकलाय, तेव्हा तो विचार करू लागलाय की आता सीता कशाने वश होईल. त्याने पळवून आणलेल्या कित्येक स्त्रिया त्या वैभवाने मोहून त्याला वश झाल्या. सीतेवरही त्यांनी तो प्रयोग करून पाहायचा ठरवलं. त्याप्रमाणे त्याने सीतेला पुष्पक विमानात बसवलं आणि आपली संपूर्ण सुवर्णमयी लंका नगरी तिला विमानातून दाखवली. नाना तऱ्हेची रत्न, अलंकार, भूषणं दाखवली. पण सीता वैभवाला थोडीच भाळणार होती. कोणत्याही उपायाने सीता वश होत नाहीये पाहून रावणाने तिला अशोकवनात नेऊन त्रिजटा नावाच्या राक्षसीच्या स्वाधीन केलंय आणि तिला सांगितलं की 1 वर्षाचा अवधी मी तुला देतो. या अवधीत तू वाटेल ते प्रयत्न करून सीता मला वश होईल असं कर. आणि वर्षाच्या मुदतीत ती वश झाली नाही तर तिच्या देहाचे तुकडे तुकडे करून ते माझ्या न्याहारीला आणून दे. शेवटी रावणाने सीतेला प्राणदंडाचं भय देखील घालून पाहिलं आणि तो निघून गेला. इकडे राम आणि लक्ष्मण घाईघाईने पर्णकुटीकडे आले. त्यांना सगळीकडे शुकशुकाट भासला. वास्तविक तो सुवर्णमृग पाहण्यासाठी सीता आतुरतेने उभी असायला हवी होती. पण रामांना वाटलं आपली थट्टा करण्यासाठी म्हणून ती कुठेतरी लपली असेल.
या कल्पनेनी राम तिला लताकुंजात, पर्णकुटीत, मोठ्या वृक्षांच्या आड सगळ्या ठिकाणी शोधू लागले. या प्रसंगी तुलसीदासांनी फार सुंदर दृष्टांत दिलाय. राम लता वेलींना वृक्षांना विचारत होते, सीता कुठे आहे, कुठे गेली आहे, कुणी पाहिली का? आणि याच वेळेला शंकर पार्वती आकाशमार्गाने चालले होते. शंकराचं आराध्य दैवत राम, ते त्यांना दिसताच ते ध्यानमग्न होऊन डोलू लागले. बोलेनात. तेव्हा पार्वतीला नवल वाटलं. आत्तापर्यंत बोलणारे शंकर एकदम गप्प कसे झाले? तिने विचारलं. तेव्हा शंकर म्हणाले, माझं परमदैवत जो दाशरथी राम, त्याचं दर्शन झाल्यामुळे मी आनंदाने डोलायला लागलोय. त्यावर पार्वती विचारते, कोणतं तुमचं दैवत? तो राम, ज्याची पत्नी रावणाने चोरून नेली म्हणून तो रडतोय, दुःखाने विव्हल झालाय, तो राम तुमचं परमदैवत? त्यावर शंकर म्हणाले, तू अज्ञ आहेस. त्याचं महात्म्य या क्षणी भुरळ पाडून दाखव. शंकर म्हणाले, तुला योग्य वाटेल ते कर. नंतर पार्वतीने सीतेचं रूप घेतलं आणि ती रामांच्या समोर येऊन उभी राहिली. लक्ष्मणाला वाटलं, सीता समोर दिसते आणि राम असं काय हे सीते सीते म्हणून विलाप करतायत. तो म्हणाला, ही काय सीता भरजरी पिवळं वस्त्र नेसून आपल्यापुढे उभी आहे. त्यावेळी आपला असीम मनस्ताप आवरून रामांनी पार्वतीला, माते तुला वंदन असो असं म्हणून वंदन केलं. कारण शंकर हे रामाचं दैवत. तेव्हा गुरुपत्नी म्हणजे माता हे जाणून रामांनी तिला वंदन केलंय आणि महादेवांचं कुशल विचारलेलं आहे. म्हणजे ही परस्त्री आहे. एवढंच नाही तर कोण आहे हे सुद्धा रामांनी ओळखलं होतं. तेव्हा मात्र पार्वती खजील झाली आणि रामांना आशीर्वाद देऊन शंकराच्या जवळ गेली. त्यांनी काय घडलं असं विचारताच ती म्हणते, माझा तुमच्या म्हणण्यावर विश्वास नव्हता असं थोडंच आहे. मी सहज त्यांची परीक्षा घेऊन पाहिली. इतर रामायणकर्त्यांनी स्त्रियांचा स्वभाव लक्षात घेऊन त्या घटना लिहिलेल्या आहेत. पार्वती सांगते की मी परस्त्री आहे हे तर त्यांनी ओळखलं, पण मी कोणाची कोण आहे हेही त्यांनी ओळखलं. त्या घटनेनंतर शंकरांनी त्या सतीचा पत्नी म्हणून अंगीकार केला नाही. कारण ते म्हणाले, मी रामाला पिता मानतो, तेव्हा सीता ही माझी माता आहे आणि त्या मातेचं स्वरूप तू काही काळ का होईना धारण केल्यामुळे तू मला माते समान आहेस, म्हणून आता पत्नीच्या स्वरूपात मी तुझा अंगीकार करू शकत नाही. अर्थात ही कथा वाल्मिकी रामायणामध्ये नाहीये. इकडे राम सीतेचा शोध करत चाललेले असताना मार्गात जटायू मरणोन्मुख अवस्थेमध्ये त्या रामलक्ष्मणांना दिसला. त्यांनी सगळा वृत्तांत रामांना सांगितला आणि तो म्हणाला, रामा, माझ्याकडून तुझं कार्य झालं नाही तरी मी तुला तिच्याबद्दल सांगू शकलो. आता माझे प्राण जाऊ पाहत आहेत. आणि त्याच्या मृत्यूनंतर रामाने त्याचं और्ध्वदेहिक आटोपून पुढचा मार्ग धरलाय. मार्गात कबंध राक्षसाची भेट झाली. कबंध राक्षसाने मरणोत्तर राक्षस देह टाकून दिव्य देहानी स्वर्गामध्ये जाता जाता रामाला सीतेचा पत्ता सांगितलाय. त्यांनी असंही सांगितलंय की जाता जाता मतंग ऋषींच्या आश्रमात त्यांची शिष्या शबरी आहे, तिला दर्शन देऊन जा, कारण फार काळ ती तुमची वाट पाहत बसली आहे. तसंच पुढे ऋष्यमुख पर्वतावर सुग्रीव नावाचा वानर राजा तुमच्यासारखा समदुःखी आहे. त्याचंही राज्य आणि पत्नी त्याच्या भावाने हरण केली आहे. तेव्हा त्याची आणि तुमची मैत्री झाल्यास तुमचं एकमेकांना सहाय्य होईल. कबंधाच्या सांगण्याप्रमाणे राम लक्ष्मण पुढे निघाले आणि मतंगांच्या आश्रमामध्ये आले. आपल्यासमोर हे कथानक असं आलंय की रामांनी शबरीचा उद्धार केला. पण वाल्मिकी रामायणामध्ये असं वर्णन आहे, कित्येक वर्ष रामाच्या दर्शनासाठी आतुर होऊन वाट पाहत बसलेली ही शबरी राम समोर आल्यावरती त्याला म्हणते, हे रामा, मी माझ्या तपस्येनी आणि सेवेनी दिव्य लोकांची प्राप्ती करून घेतली आहे. तेव्हा तुझ्याजवळ मला काहीच मागायचं नाहीये. माझी एवढीच इच्छा आहे की तुझं रूप डोळ्यांनी पाहत असतानाच देहत्याग करावा, म्हणून तू असा माझ्यासमोर उभा राहा. आणि त्या शबरीने स्वतःच्या देहात अग्नी उत्पन्न करून रामाचं रूप पाहत पाहत देहाचं भस्म केलं. म्हणजे शबरीने स्वतःच आपला उद्धार केला. म्हणजे माणूस स्वतःच स्वतःचा उद्धार अगर नाश करतो, दुसरं कोणीच करू शकत नाही. शबरी हे रामायणातलं एक आदर्श व्यक्तिचित्र आहे. आज पावलं पावली आम्ही साधनांच्या अभावी अडून बसतो आणि हे नाही ते नाही म्हणून काही करू शकत नाही असं रडगाणं गातो.
आपल्यासमोर शबरीचं चित्र ठेवलं म्हणजे कुठल्याही साधनांपासून एक सामान्य व्यक्ती जीवनातलं श्रेष्ठतम ध्येय कसं साध्य करू शकते हे आपल्या ध्यानात येईल. शबरी ही एका धनगराची मुलगी. तिला शिक्षण नाही, संस्कार नाही. निसर्गनिर्मित निरागस रानफुलासारखं तिचं जीवन. त्या छोट्याशा मुलीचं लग्न ठरलं आणि तिने पाहिलं की आपल्या अंगणात खूप शेळ्या बांधलेल्या आहेत. तिने आपल्या आईला विचारलं आणि त्यावरून तिला कळलं की आपल्या लग्नाकरता म्हणून या कापल्या जाणार आहेत. तिचं इवलसं मन कळवळलं आणि तो कळवळा सामान्य नव्हता, एक क्षणिक उमाळा नव्हता. त्याचं मूळ पक्क होतं. तिने मनात ठरवलं की इतक्या गरीब जीवांची हत्या होणार असेल तर आपलं लग्न न झालेलंच बरं, आणि ती घरातनं निघून गेली. तिने तापसांचं, ऋषींचं जीवन पाहिलं, त्यांच्या शिष्यांचं जीवन पाहिलं. तिला वाटलं मला नाही का असं जीवन जगता येणार, आणि तिने त्याचा ध्यास घेतला. आपल्या सेवावृत्तीने आणि निष्ठामय भक्तीने तिने मतंग ऋषींचं शिष्यत्व संपादन केलं आणि प्रत्यक्ष प्रभू रामचंद्र प्रसन्न झाले असताना ती म्हणते, रामा मला काही नको, माझ्या तपश्चर्येने मी मला हवंय ते मिळवलंय. इतक्या विस्ताराने शबरीची गोष्ट मी आपल्याला का सांगितली तर आज सरकारी पातळीवरून, सामाजिक पातळीवरून दलित समाजाच्या उत्कर्षासाठी प्रयत्न होत आहेत. पण त्या समाजाला केवळ आर्थिक सहाय्य देऊन भागणार नाहीये. समाजावर चांगले संस्कारही झाले पाहिजेत. असे सुसंस्कार आणि दृढ जीवननिष्ठा यांच्या योगानेच मनुष्याचा उत्कर्ष होऊ शकतो. दुसऱ्याने कितीही सहाय्य केले तरी स्वतःला तळमळ असल्या वाचून उन्नती होणार कशी? उलट कुणाचंही सहाय्य नसताना आणि साधना अभावी शबरीनी स्वतःच आपला उद्धार करून घेतला. ही गोष्ट आपण कधीही विसरता कामा नये. शबरीने देहत्याग केल्यानंतर राम लक्ष्मणासोबत ऋष्यमुख पर्वताकडे निघाले. ही कथा आपण पुढच्या भागात बघूया. जय जय रघुवीर समर्थ.